बिश्नोईचा धसका, धसांच्या जीवाला धोका. खोक्याआडून रचला हत्येचा कट. सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट. सुरेश धस, मुक्काम पोस्ट जामगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड. लॉरेन्स बिश्नोई, मुक्काम पोस्ट गुजरातमधील साबरमती जेल. सुरेश धस आणि लॉरेन्स बिश्नोई 697 किलोमीटरचं अंतर. मात्र सुरेश धसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा धसका घेतल्याचं समोर आलंय. त्याला कारण ठरलाय धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले. खोक्या भोसलेनं हरिण मारलं आणि त्याचं मटण सुरेश धसांनी खाल्ल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळेच बिश्नोई समाजात आपल्याला विलन ठरवून आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप सुरेश धसांनी केलाय. तिकीट फाडून बिश्नोई समाजाचे लोक आणायचे. बिश्नोई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं, बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं. म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे. इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असता तुमच्या बरोबर दोस्ती काय काम आहे. लोकप्रतिनिधींच्याच हत्येचा कट रचला जात असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. तर अंजली दमानी यांनी धसांना हिंदी चित्रपट कमी पाहण्याचा सल्ला दिला आहे. गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहे. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्य हे शोधलं पाहिजे. कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत, हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी. मला हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटतंय. मला असं वाटतंय की धनंजय मुंडे यांना ते दोनदा गपचूपपणे जे भेटले त्याच्यात त्यांची जी भूमिका होती 2 महिने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याची, त्या इमेजला कुठेतरी तडा गेला. आणि त्यानंतर मग हे सतीश भोसले प्रकरण सगळं जे बाहेर निघालं, कसा तो त्यांचा कार्यकर्ता असून पैसे उडवायचा, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे असं मला वाटतं. कारण याच्यात कुठेही तथ्य नाही. मला वाटतं ते आता हिंदी सिरियल थोडे जास्त बघायला लागले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धसांनी मोर्चा उघडला होता. त्यात अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर खोक्या भोसलेचे कारनामे समोर आले. यात खोक्या भोसलेनं हरिण आणि काळवेटांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तोच धागा पकडून बिश्नोई गँगनं माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत धसांनी परळीकडे बोट दाखवलंय. मात्र बिश्नोई गँगची या प्रकरणात एंट्री का झाली पाहूयात. खोक्या भोसलेनं हरणांची शिकार केल्याचा आरोप. हरिण आणि काळवेट बिश्नोई समाजासाठी पूजनीय. खोक्या भोसलेकडून धसांनी हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप. हरणाचं मांस खाल्ल्याच्या आरोपांमुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या. सुरेश धसांनी हे प्रकरण मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे बीडमधील अंडरवर्ल्ड सर्वसामान्यांच्या हत्येचा कट रचण्यापुरतं मर्यादित न राहता थेट लोकप्रतिनिधींच्या हत्येचा कट रचण्यापर्यंत गेलंय का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे धसांच्या आरोपांची सखोल चौकशी होणार का याकडेच लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.